नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भारत भूमीचा तारा। नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भारत भूमीचा तारा। प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी। नमस्कार, मी प्रियांका नायक सावरकरांच्या पवित्र स्मृतींना मनपूर्वक अभिवादन करते आणि आपल्या समोर विषय मांडते सावरकरांच्या विचारांमधला हिंदू। देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो, हा विचार मांडणारे थोर क्रांतिकारक म्हणजे विनायक दामोदर सावरकर। एक असं नाव जे उच्चारलं की आजही अनेकांच्या भुवया उंचावतात। खऱ्या अर्थानं एका शापित राजकुमाराचं आयुष्य वाट्याला आलेले आणि तरीही अखंड देशप्रेमात बुडालेले देशभक्त म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी केवळ स्वतःच्याच नव्हे तर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याची आहुती भारताच्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात अर्पण केली, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर। प्रखर देशभक्त, हिंदू संघटक, या बरोबरच लेखक, कवी, नाटककार, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी चळवळीचे प्रणेते, अनेक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, थोर देशभक्त, थोर क्रांतिकारक, ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेला आव्हान देत त्यांना देशाबाहेर हाकलवून लावण्यासाठी सिद्ध झालेले महामानव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर। अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळालं तरी ते लाथाडून शेवटी हिंदू म्हणूनच मी मरेन असं म्हणणारे सावरकर हिंदू म्हणजे नेमके कोण हे सुद्धा अगदी नेमक्या भाषेत स्पष्ट करतात। आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका, आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका, पुण्यभूः पितृभूश्चैव स वै हिंदुरीति स्मृतः। अर्थात ज्याची जन्मभूमी, पितृभूमी किंवा पुण्यभूमी भारत आहे तो प्रत्येक जण हिंदू, म्हणजेच ज्याचा जन्म भारतात झालाय तो हिंदू, म्हणजेच ज्याचा जन्म भारतात झालाय तो हिंदू, या बरोबरच ज्याच्या वाडवडिलांपैकी किंवा पूर्वजांपैकी कुणीही भारताचे निवासी होते तो हिंदू, ज्याने या भूमीमध्ये आपले कार्य कर्तृत्व सिद्ध केले आहे तो हिंदू, आणि या बरोबरच जो या भारत भूमीला पूजनीय मानतो, वंदनीय मानतो तो प्रत्येक जण हिंदू आहे। मग तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही देवाला मानणारा असला तरी तो हिंदूच आहे। कारण यामध्ये त्या माणसाच्या धर्माचा काहीच संबंध येत नाही, कारण मुळात हिंदू हा काही धर्म नव्हे तर हिंदू ही जीवन जगण्याची आदर्श पद्धती होय। माणसाला माणुसकीनं वागायला शिकवणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म। माणसाला आपल्या देशावर नितांत प्रेम करायला शिकवणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म। इथं कुणी प्रेषित नाही, कुणी धर्म संस्थापक नाही किंवा मान्यता प्राप्त धर्मग्रंथ नाही। म्हणूनच इथं तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, देवाला माना किंवा मानू नका किंवा कोणत्या देवाला माना याचा नियम नाही। तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घातले पाहिजेत याचं बंधन नाही। तुम्ही दिवसातून किती वेळा आणि कशी प्रार्थना केली पाहिजे याची संहिता नाही। शाकाहार करावा की मांसाहार याची जबरदस्ती नाही। राहणीमान, आचार, विचार या सगळ्या बाबतीतलं संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे हिंदू धर्म। परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे सांगणारा धर्म सुद्धा हिंदूच। काही जण हिंदू धर्म म्हणजे कर्मकांड, उपास तपास, व्रत वैकल्य असा अपप्रचार करतात आणि अमुक तमुक खाल्लेला हिंदू धर्माबाहेर असं सर्रास बोभाटपणे सांगत सुटतात। अशांना सावरकर ठणकावून सांगतात, गाय हा उपयोगी पशु आहे, पूजनीय नाही। यामध्ये गायीला दुय्यम दर्जा देणं हा हेतू नसून सर्वच चेतन अर्थात सर्वच सजीवांमध्ये परमात्मा विराजमान आहेच, मग एकट्या गायीलाच वेगळा दर्जा देण्यामध्ये, वेगळी वागणूक देण्यामध्ये कोणताच तर्कशुद्ध विचार नाही हे सावरकरांना पटवून द्यायचंय। कारण त्या काळी रात्रीतून हिंदूंच्या विहिरीमध्ये काहीतरी अभक्ष टाकलं जाई आणि ते पाणी प्यायलेले सगळेच्या सगळे हिंदू बाटले म्हणून त्यांना धर्माबाहेर काढलं जाई। मित्रहो, सावरकरांना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी संपूर्ण हिंदू समाज हा एक संघ राहायला हवा
होता, एकत्रित यायला हवा होता आणि स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर सुद्धा समाज व्यवस्था सुदृढ राहण्यासाठी संपूर्ण हिंदूंनी एकत्र राहणं सावरकरांना गरजेचं वाटत होतं. म्हणूनच सावरकरांनी हिंदुत्वाची ही व्यापक व्याख्या स्पष्ट केली. यामध्ये सावरकर असंही म्हणतात की काहीही खाल्लं, काही नाही खाल्लं किंवा कोणतंही आचरण ज्याची परवानगी तुम्हाला मानवी मूल्य देतात ते आचरण केलं म्हणून तुम्ही हिंदू धर्माबाहेर जात नाही. शेवटी माणुसकी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे आणि हाच धर्म आमचा हिंदू धर्म शिकवतो हे स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात. म्हणून स्पृश्य अस्पृश्य उच्च नीच हे भेदच समाज विघातक होते हे सावरकर ओळखून होते. म्हणूनच सावरकरांनी हिंदुत्वाची ही व्यापक व्याख्या स्पष्ट केली आणि आयुष्यभर त्याप्रमाणे आचरण केलं. पुढे सावरकर असंही म्हणतात, हिंदूंनो, माझी समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल, पण मी केलेलं जाती उच्छेदन आणि हिंदू संघटनाचं कार्य विसरू नका. यामधून सावरकरांना अभिप्रेत असणारा अर्थ असा की माझ्या कार्याचे गोडवे गाण्यापेक्षा माझे विचार आचरणात आणा. जर हिंदू म्हणून, देश म्हणून तुम्ही एक संघ राहिलात तरच उद्या पुन्हा कोणी तुमच्यावर आक्रमण करणार नाही. समाज व्यवस्था बळकट असेल, समाजाचं आरोग्य सुदृढ असेल तरच समाजाची आणि पर्यायानं समाजातील प्रत्येक घटकाची आर्थिक आणि मानसिक उन्नती होऊ शकते. मित्रहो, आज खऱ्या अर्थानं सावरकरांच्या विचारांमधल्या या हिंदू समाजाची, या हिंदुत्वाची गरज आहे. जेव्हा जातीचं राजकारण केलं जातं, जेव्हा एक हिंदूच दुसऱ्या हिंदूच्या समोर, दुसऱ्या हिंदूच्या विरोधात उभा ठाकतो, तेव्हा खऱ्या अर्थानं मला वाटतं सावरकरांच्या विचारांमधला हिंदू समाज घडवण्याची वेळ आली आहे.